तिला एक महत्त्वाची बातमी। आज पुण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांची बैठक होतीये। बिबट्या संदर्भात गणेश नाईक बैठक घेणार आहेत। राज्यामध्ये पुणे, नाशिकसह अहिल्यानगर सारख्या अनेक भागात बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आज वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे। महायुतीमध्ये जागावाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात झाली आहे। मुंबई भाजपच्या कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे। मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। बातमी। मुंबईमध्ये सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय। सीएनजी पुरवठ्यावर त्याच्यामुळे परिणाम होणार आहे। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। घरगुती पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरू राहणार। गॅस कंपनीकडून हे स्पष्ट करण्यात आलंय। आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे। मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं अत्याधुनिक कलादालन उभारण्यात आलेलं आहे आणि आजपासून बाळासाहेब ठाकरेंचं कलादालन नागरिकांसाठी खुलं होत आहे। कलादालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे। जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून कलादालनाची उभारणी करण्यात आली आहे।